भारतातील कोळंबीची निर्यात वाढवण्यासाठी टीईडी उपकरण प्रत्येक बोटीवर बसवणं केंद्र आणि राज्य सरकारनं बंधनकारक केलंय। ट्रॉलिंग फिशिंग करणाऱ्या बोटींना टीईडी उपकरण बसवल्यास इंधनाची बचत होते आणि त्याचबरोबर जाळ्यात अडकलेले कासव सुखरूप बाहेर पडणार आहेत। त्यामुळे याचा दुहेरी फायदा मच्छीमारांना होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर परिसरातल्या समुद्रात राज्यातलं पहिल्या टीईडी उपकरणाचं प्रात्यक्षिक पार पडलं। कोकण किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची अंडी संवर्धित करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या माध्यमातून दरवर्षी लाखो अंडी संवर्धित केली जातात। मात्र दुसरीकडे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू होतो। या कासवांना वाचवण्यासाठी कासव अपवर्जक साधन मोहीम म्हणजेच टीईडी या उपकरणामुळे जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांची सुखरूप सुटका होणार आहे। अमेरिकेचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये टीईडी म्हणजे कासव अपवर्जक साधन टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइस हे जाळ्यामध्ये लावणं, कोळंबी ट्रॉलिंग फिशिंगमध्ये लावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भारत सरकारने ह्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचललेली आहेत। त्याचा एक भाग म्हणून एमपेडा आणि सर्व राज्य सरकार मिळून ही अंमलबजावणी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत।